शंकराचा अभिषेकी शरणांग तरुणी निर्मुक्त तू करी हे सुग्रीवा तुझ्या ताकद असलं तर रावण मारण विभीषणाला गादीवर मी तो बसव. केणी मी तुमचा तो तारी तरुणी आहे सकळाचा बा बहुत्वाचं काय बोलो एवढं केलं तर मी तुमच्या सगळ्याचा काय देऊ यासी व्हावे मुक्त राहील जेवित हा पायी तुमच्या मनाने सगळ्यांना घातलेलो टांगण धरिले सुग्रीवाचे चरण करावे किसकिंद गमन विभीषणा समवे तू सुग्रीवाचे पाय धरले आणि विभीषणाचा किष्किंधेला जा. कृपा करावी वानरासी सुखदेवे प्रजासी भोगी सुग्री पत्नी राजाशी शरणांगता सगळी सगळी वानर सेना घेऊन जा सुखाने राज्य कर. सुग्री बाबा तुम्ही ना माझ्या मनात वाचती प्राण सौमित्र गेला मोकलुना उपंद्या प्राण संदिना लक्ष्मण सोडून गेला म्हणून सुग्रीवा मी माझा जीव ठेवला. चेतमुंडी नटरागणी देह जाईल तपशी लोकांतरी झाडा घेऊन सौमित्राची भेटेना माझे पंच प्राणाचा असणाऱ्याची आहुती तयार करीन त्याचा जीव देईल. चेत गेला लक्ष्मण तेत सवे जाईन प्राणन हसियार तक्षण करीन गमान सांगाते लक्ष्मण ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी मी जाईल. देवी शुष्क काष्ट जळे सर्वांना माझे होरपळे गात्रे विकळ जाती सगळे शरीर चळचळे कापतून वाळलेल्या लाकडात शरीर ढन ढन जळतंय तसं माझं जळतंय. विभीषण वेरा तुझं बीन जे राज्य भोगणे त्या करी भल्या वक्ष वक्षणे तुझं बीन स्त्री सेवने मात्र गमन तो दोष ऐकल्याबरोबर सुग्रीवानं सांगितलं रामा तुला सोडून राज्य अरे संसार नको. तुझं बीन जो भोग तो जाण से रोग कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा रामा तुला सोडल्यानंतर कशाचा संसार आहे. संसार नसून रोग. तुझं बिन भोग भोवने सुख त्या मान भले रे का सांडून आता रुकुळे का अक्कल पन्नरक भोगावे तुला सोडल्यानंतर बाकीच्यांनी नरकात जिंदगी तुझ्यामुळं जाणार. तुझ सांगिता रघुपती तेव्हाच्या माक्षीण शक्ती रामन येऊन शीघ्र गती घातून स्थिती करील तुला सोडलं नाही सोडलं रावण येणं मारून टाकील. मरावे जरा म्हणा असते ते येण्याची तांदुळी हात्यानुसार श्री माते ते मागुता की विप्रती ज्यांनी रामाला शरण गेलं त्यांनी पुन्हा संसारात जावं. नाही नाही माळ घालण्याच्या आधी विचार करा नाहीतर ती कोरोना आला की माळा काढून टाकल्या तसं नको. श्रीरामा ऐक सावधान एकाएकी निर्वाण करू नये आपण सुरगुनंदन विवेकी जवळ आल्या बरोबर म्हणून लागली थोडं थोडं म्हणणे रामा अरे एवढं निर्माण करायला काय झालंय. आता 10 मिनिटात अध्याय संपत. प्रेमा विचारिता युती निर्माण न करावी निश्चित गेला माहे मारुती तो कार्यसिद्धी साधिला हनुमंत गेलेला रिकामा येणार नाही विषय असणार ते नाही. संधी लुटलेतील प्रहर रात्री उडे एक प्राणाता येतील कपिंद्र औषधी भार घेऊन या 3 तास झालेले तर पहाटेची 4 वाजता येत आता येते मारुती. हनुमा येतो निघेला समाचार येतो निभाईला तेलविला मुलाविला तोरिता वहिला परतेना बाकीचं येर्र गबाळ गेलेलं नाही मारुती गेलाय नक्की येईल. काही पडल्यातील उंती क्षणे उगवील मारुती आकृतयाची शक्ती त्रिजगती नाटोपे अनेक असतात ते शक्तीचा तो दाता तो रिकामा येणार नाही. अटल दाटुका हनुमावीरा मुकी रामनामनंतर ते कोण अर्थ पुष्कर कार्य सत्वर भयानक शक्तिशाली आहे तो त्याच्यानं एवढं काम शक्य होतंय. ब्रह्मादिका दुर्गा शक्ती दोरिता पावेल मारुती ऐशन मानावे रघुपती शीघ्र गती रे येईल अरे ब्रह्मादिक लोकाला जे काम होत नाही ते मारुती करेल शंका नको. तब उत्तरेच्या भागी जैसी धगधगी प्रागी दिसत आहे लाग वेगी ये तू स्वभागी देखीला मोठी मोठी मंडळी बोलली तोपर्यंत उत्तरेकडून चम 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 चमकत येऊ आधी धर्माठी साळ उसी पर्वत समूळ ते पुण्या वानर पाळे की हेळा पळाले अगोदरच पर्वत मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठं शरीर चमचम चमकू लागलं लोक भिले. एकी लंगिरी तळले एकी पर्वत शिखरे एकी सुग्रीवाचे त्वरे वेग उत्तरे पातरे मरणाच्या भीतीनं वानर पळाले आणि त्याचा फायदा मारुतीला झाला. एक रिगाले कपाटी एक रिगा
आल्या दिकपटी एकी झाडा घेतली अति एक संकटी पडलेले मरण्यासाठी लोक नाना कष्ट करतात वानर तसे एक भरल्या दस दिशा एकाचा दाताला घसा एका बोलवे ना असा एक दिवस सांडिला एकाचा कंठ दाटून आला एकाचे हात पाय तरतर कापले दुसरा